नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नामदेव जाधव. आपण आजपासून परत आपली जी PYQ सिरीज आहे ती सिरीज चालू करतोय की आपण व्याकरणाचा अभ्यास करत असताना, मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना शब्दसंग्रह हा भाग आपण वेगळा काढून टाकतो आणि तो का काढतोय, त्याचे कारण काय आहेत. ओके, व्याकरणामधून आपण शब्दसंग्रहाची तयारी कशी करतो, मागची PYQ दाखवण्यासाठी मी तुम्हाला काही PYQ घेतलेले आहेत आणि इथून पुढे तुम्ही मुख्य परीक्षेपर्यंत आपली ही सिरीज चालूच असणार आहे. तेव्हा नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि पुढच्या तुम्हाला यूट्यूबच्या आपल्या व्हिडिओच्या माहितीसाठी बेल आयकॉन नक्की दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला पुढे आपण शब्दसंग्रह आता पुढच्या याच्यामध्ये व्याकरणावरती प्रश्न असतील, त्याच्यानंतर मग परत शब्दसंग्रहावरती असतील, परत व्याकरणावरती असतील, अशी ही सिरीज. ओके, मागे 3 भाग झालेले आहेत, 2 भाग झालेले आहेत. तिसरा भाग आपण आता चालू करतोय आणि तिसऱ्या भागामधला पहिला प्रश्न. आता हा पहिला प्रश्न बघा, तुम्हाला कसा वाटतोय. अरी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा म्हटलेला आहे. अरी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखत असताना लक्ष द्यायचे. अरी हा शब्द कुठे गेलाय आपल्याला, तर संधी या टॉपिक मध्ये अरी हा शब्द गेलेला आहे. बघा, तुम्हाला असं कधी आढळलंय का? ओके, षट अधिक रिपू असा शब्द आढळलेला आहे तुम्हाला. षट अधिक रिपू. रिपू म्हणत असताना रिपू या शब्दाचा अर्थ होतो शत्रू. रिपू म्हणजे काय? शत्रू. ओके, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ट, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण र. पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनाच्या पुढे स्वर किंवा मृदू व्यंजनाला पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्या वर्गातलं तिसरं व्यंजन येतं. ट, ठ, ड. ओके, पुढे आला कोण? री. मग आता जोडून घ्यायचे. ड अधिक री बरोबर काय झाला? ड्री. इथून घेतला होता खाली ट, इथून घेतला होता री, मागे राहिला श आणि तिकडे राहिला पू. षट अधिक रिपू बरोबर षड रिपू. मग आपण संधी शिकत असताना रिपू म्हणजे शत्रू, अरी म्हणजे शत्रू. ओके, अरी म्हणजे शत्रू, दुश्मन म्हणजे शत्रू, वैरी म्हणजे शत्रू. हे शब्द आपण संधी या घटक शिकत असतानाच केलो पाहिजेत. मग आता त्याच्यानंतर मग आरी म्हणजे शत्रू. ओके, मग आता आरी म्हणजे शत्रू या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द ओळखायचा. ओके, अमृतचा विरुद्धार्थी विष आहे. रवी म्हणजे सूर्य होतं. काय होतं? सूर्य होतं. आणि आरीचा विरुद्ध अर्थी आहे काय सांगा? सखा. सखा म्हणजे काय सांगा? मित्र. मग आरी म्हणजे शत्रू, शत्रूचा विरुद्ध अर्थी मित्र. मग आता आरी या शब्दावरून तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात येते. आजचं कसे समानार्थी शब्द तयार करायचे मित्रांनो. मग आता बघा, तम असा एक शब्द आहे. तम अधिक अरी असा शब्द जर घेतला मी. ओके, तम अधिक अरी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म मध्ये अ आहे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ आहे. अ पुढे अ जर आला तर दोघांबद्दल आ येतो. आपण दीर्घत्व स्वर संधीमध्ये बघितलेलं आहे. म अधिक आ मा. मग इथून म खाली घेतलं होतं, इथून अ खाली घेतलं होतं, मागे करायला त आणि तिकडे करायला सांगा रे. तम अधिक अरी बरोबर तमारी. मग तम म्हणजे काय सांगा? अंधार. मग अरी शब्दाचा अर्थ काय आहे? शत्रू. मग अंधाराचा शत्रू कोण? सूर्य. मग रवीचा समानार्थी शब्द कोण? सूर्य. यस, समानार्थी शब्द तयार होतात. जसं की कंस शब्द आहे ना, कंस अधिक अरी. ओके, कंस अधिकारी असाही शब्द तुम्हाला तयार होतो. आता कोणाचा समानार्थी शब्द तयार होईल ते जरा बघा. कंस अधिकारी, इथे बघा कंस शब्द दिला. ओके, कंस अधिक अरी असा शब्द दिला. आता अरी म्हणजे शत्रू, कंस म्हणजे कंस. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ. अ पुढे अ आला काय झाला? आ झाला. मागे राहिला काय सांगा? स. मग स अधिक आ काय झाला? सा. इथून स खाली घेतलं, इथून अ खाली घेतलं, मागे राहिला क आणि तिकडे राहिला रे. कंस अधिकारी कंसारी. कंस म्हणजे कंस, आर्य म्हणजे शत्रू. कंसाचा शत्रू कोण? कृष्ण. म्हणजे एकच शब्द पाहत असताना आपल्याला किती प्रकारच्या शब्दांचा अर्थ शोधता येतो. ओके, त्याच्यामुळं तुम्हाला व्याकरण तुमचं अत्यंत चांगलं असणं गरजेचं आहे. व्याकरणामधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कळालं मित्रांनो? येस, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. ओके, अवघ्या 20-25 मिनिटाचे, अर्धा तासाचे व्हिडिओ असतील. ओके, तुम्ही रेकॉर्डेड बघत आहात त्यामुळे 1.5च्या स्पीडनं बघितलं तरी चालतंय. पुढील पैकी व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्दाचा पर्याय कोणता? अचूक ते सांगा म्हटलेलं आहे. शुद्ध शब्द कोणता ते अचूक सांगा. आता गंमत अशी आहे की या प्रश्नामध्ये तुम्हाला जर तुम्ही सामान्य रूप व्यवस्थित शिकला असाल तर सामान्य रूपामध्ये हा नियम येतो. कसा नियम येतो सामान्य रूपामध्ये? जसं की मधु शब्द आहे. आता मधु शब्दाला आपण जर विभक्तीचा प्रत्यय लावला, ओके, विभक्तीचा प्रत्यय जर लावला तर मधु शब्द संस्कृत आहे. कोणता आहे? संस्कृत शब्द आहे, तत्सम शब्द आहे आपल्याकडे, त्याला तत्सम म्हणतो आपण. ओके, मग मधु शब्दाला जर विभक्तीचा ला प्रत्यय लावला तर मधुला या शब्दाच्या रूपामध्ये बदल होत नाही. त्याचं कारण आहे कारण तो तत्सम शब्द आहे. जसं कवी शब्दाला तुम्ही जर ई लावला, ओके, ने लावला तर काय होईल सांगा?
कवीने असं होईल. ओके, म्हणजे याची सामान्य रूप होत नाही, हा नियम आहे. आता ध्यान द्यायचं. मग कवी शब्द संस्कृत मध्ये रस्व आहे. कवी ओके. मधु शब्द संस्कृत मध्ये कसा आहे? रस्व आहे. ओके, रस्व आहे. संधी शब्द संस्कृत मध्ये कसा आहे? रस्व आहे. ओके, त्याच्यानंतर अजून खूप शब्द. मृत्यू शब्द संस्कृत मध्ये कसा आहे? रस्व आहे. शत्रू शब्द संस्कृत मध्ये कसा आहे? रस्व आहे. ओके, आता हीच शब्द फक्त मराठीत एवढाच शब्द लिहित असताना आपल्याला हा सामान्य रूपामध्ये नियम शिकावा लागतो, तुम्हाला लक्षात ठेवायचे. हा शब्द एवढाच शब्द लिहित असताना आपण कसा लिहितो? दीर्घ लिहावा लागतो. ओके, संस्कृतमध्ये रस्वांत असलेले शब्द मराठीत लिहिताना दीर्घांत लिहावे. कवी दीर्घ झाला, मधु दीर्घ झाला. ओके, आणि संधी दीर्घ झाला. ओके, त्याच्यानंतर मृत्यू दीर्घ झाला. अंत्यस्वर त्याचा कोणता स्वर? अंत्यस्वर. मृत्यू दीर्घ झाला. शत्रू दीर्घ झाला. ओके, शत्रू दीर्घ झाला. आता गंमत अशी आहे की मुद्दा इथपर्यंत संपत नाही, तर मुद्दा इथपर्यंत न संपता हाच शब्द जर जोड शब्दात पूर्वपदी आला, संधी न होता, काय नव्हता? संधी नव्हता, तर मग कविराज शब्द कसा होईल? परत रस्व होईल. कविराज शब्द रस्व होईल. ओके, त्याच्यानंतर मधु शब्द संस्कृत मध्ये कसा आहे? रस्व आहे. मराठीत लिहिताना मधु दीर्घ लिहावा. ओके, जर समजा मधुचंद्र लिहायचं असेल तर पुन्हा तुम्हाला कसं लिहावं लागेल? रस्व लिहावं लागेल. संधी शब्द संस्कृत मध्ये रस्व आहे. मराठीत संधी लिहित असताना दीर्घ, पण संधी विचार लिहित असताना संधी न होता ओके शब्द जोडला जाईल तर त्याला पुन्हा रस्व होईल. समजलं? ओके, जसं की कवी शब्द आहे, दिलेला आहे आपण कवी. ओके, त्याच्यानंतर मृत्यू शब्द आहे. मग आता सांगा, मृत्यू शब्द संस्कृत मध्ये कसा आहे? रस्व आहे. मराठीत लिहिताना मृत्यू कसा लिहावा? दीर्घ लिहावा. मृत्यू या शब्दाचा उ दीर्घ लिहावा, पण तोच शब्द जोड शब्दात पूर्वपदी आला तर पुन्हा कसा होईल? रस्व होईल. हा पण बरोबर आहे. मृत्यू शब्द संस्कृत मध्ये रस्व आहे. मराठीत लिहिताना मृत्यू दीर्घ लिहावा. मृत्यू पत्र लिहित असताना परत तो काय होणार? रस्व होणार. ओके, आणि मृत्यूचा त्यू एवढाच मृत्यू लिहित असताना कसं लिहायला पाहिजे? दीर्घ लिहायला पाहिजे. बरोबर की? व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा म्हटलेला. ओके, आता गंमत अशी आहे की हा सुद्धा काय नाही? शुद्ध नाहीये. ओके, हा शुद्ध आहे, हा शुद्ध आहे, हा शुद्ध नाही, हा कसा पाहिजे? असा पाहिजे, आणि वरीलपैकी सर्व नाहीये. त्याच्यामुळं हा प्रश्न काय झाला? रद्द झालेला आहे. कारण ए पण बरोबर आहे आणि 2 पण बरोबर आहे. यस, शुद्ध शब्द 1 पण बरोबर आहे आणि 2 पण बरोबर आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न रद्द केलेला आहे. तुम्ही म्हणाल रद्द प्रश्न का घेतले? तुम्हाला त्याची कारणं समजायला पाहिजेत ना, त्याच्यामुळे रद्द प्रश्न घेतलेले आहेत. ओके, चला, हा झाला दुसरा प्रश्न. आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळू आपण. आता बघा, समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवायच्या तुम्हाला, समानार्थी शब्दांचा. ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर 3 शब्द तुमचे समासामध्ये गेलेले आहेत. कोणत्या टॉपिक मध्ये गेलेले आहेत? समास या टॉपिक मध्ये गेलेले आहेत. बघा, ग म्हणजे गमन करणारा, ग म्हणजे गमन करणारा, ग म्हणजे गमन करणारा. मग मला माहिती आहे ख शब्दाचा अर्थ माहिती आहे मला. ख म्हणजे काय सांगा? ख म्हणजे आकाश. ख म्हणजे काय सांगा? आकाश. ओके, मग आकाशात ग म्हणजे गमन करणारा, ग म्हणजे गमन करणारा, गमन करणारा. आता लक्ष द्यायचे, ग म्हणजे गमन करणार. ज्या तत्पुरुष समासातील दुसरं पद धातुसाधित असतं त्याला कृदंत तत्पुरुष समास किंवा उपपद तत्पुरुष समास आपण म्हणतो. ओके, मग आता ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारा. मग आकाशात गमन करणारा कोण? पक्षी. मग विहग म्हणजे पक्षी, विहंग म्हणजे पक्षी. ओके, विहग म्हणजे पक्षी, विहग म्हणजे पक्षी, विहंगम म्हणजे पक्षी. कळालं? यस. कुरग, कुरग म्हणजे हरिण. ओके, त्याच्यानंतर तुरग, त्वरेने गमन करणारा, घोडा याला म्हटलेलं आहे. तुरग म्हणजे घोडा. ओके, मग तुरग म्हणजे घोडा, तुरग म्हणजे घोडा, तुरंग म्हणजे घोडा, तुरंगम म्हणजे घोडा, तुरंगम म्हणजे घोडा. यस. आणि मही शब्दाचा अर्थ आपण घेतलेला आहे. महिष म्हणजे राजा ना, महिष म्हणजे राजा. ओके, त्याचं कारण काय सांगितलं होतं आपण? की संधीमध्ये आपण मही अधिक ईश असा शब्द घेतलेला आहे. मही मधला ई, ईश मधला ई झाला दीर्घ ई, मागे आहे ह अधिक ई, ही इथून ही, इथून ई मागे राहिला म, तिकडे राहिला श. मही अधिक ईश, महिष. महिष म्हणजे काय सांगा? राजा. मग मही शब्दाचा अर्थ तिथे आपल्याला समजला पाहिजे. मही म्हणजे काय? पृथ्वी. महीचा ही मुळातच दीर्घ आहे, म्हणून मही पाल येत असताना सुद्धा दीर्घच येईल. त्याच्यावरून शुद्ध शब्द आलेला आहे. 2024 मध्ये तुम्ही बघा, राज्यसेवेला गटबला प्रश्न आलेला आहे. ओके, मग मही म्हणजे कोण सांगा? अवनी. मग अच 4. ओके, अच 4, खच बच 3, अच 4 बच 3. ओके, पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. म्हणजे समास करत असताना सुद्धा तुम्हाला या शब्दांचे अर्थ समजत असतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की फार वेगळं तुम्हाला सगळं शब्दसंग्रह वेगळं काढून काही करायचं नसतं मित्रांनो. समजलं? यस. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी
चुकीचा शब्द ओळखायचे तुम्हाला. चुकीचा शब्द हाहाकार बरोबर आहे. ओके, हे बरोबर आहे. त्यामुळे चुकीचं ओळखायचंय आपल्याला. ओके, आधपात आपल्याला ह्या संधीमध्ये गेलेलं आहे. ओके, विसर्गाच्या मागे अ आणि पुढे क क प प आल्यास विसर्ग कायम राहतो, मात्र अन्य स्वर आला तर विसर्गाचा लोप होतो असं सांगितलेलं आहे. उष अधिक काल. ओके, उष अधिक काल. ओके, बरोबर काय होईल सांगा? उष काल. ओके, उष अधिक काल बरोबर उष्यकाल. समजलं का? यस. मग त्या नियमामध्ये गेलेलं आहे विसर्ग संधीमध्ये, म्हणजे हा सुद्धा शुद्ध आहे. ओके, त्याच्यानंतर मनस्थिती. मनस्थितीमध्ये विसर्गाच्या पाठ. ओके, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण बघा, मन आधी काय सांगा? स्थिती. ओके, मातुश्री शब्द शुद्ध आला याच्यामध्ये. ओके, मातु अधिक काय सांगा? श्री. ओके, विसर्गाच्या पुढे जसं की दु अधिक काय सांगा? शासन असं येतं. ओके, अजून एक शब्द आहे सांगा, नि अधिक सीम. नि अधिक काय सांगा? सीम. ओके, आता सगळ्या शब्दांमध्ये जर शेवटचा वर्ण काढला तर कोण निघतो? विसर्ग निघतो. विसर्गाच्या पुढे कोण? स किंवा श जर आलं तर विसर्ग कायम राहतो. मग मन अधिक स्थिती, मनस्थिती हा सुद्धा शुद्ध आहे, त्यामुळे हेही चुकीचा नाहीये. ओके, आता राहिला प्रश्न. ओके, मन अधिक स्थिती, मातु अधिक श्री, याच्याच नंतर सुद्धा श आलाय, त्यामुळे तिथेही कायम राहणार आहे मातुश्री. दु अधिक शासन, दुःशासन, विसर्ग कायम राहणार आहे. नि अधिक सीम, निस्सीम, इथे विसर्गाच्या पुढे स आलाय, त्यामुळे तिथं सुद्धा विसर्ग कायम राहणार आहे. मग चुकीचा कोणता आहे? ओके, चुकीचा कोट्याधीश आहे, कारण याच्यामध्ये एक शब्द लक्षात घ्यायचे, कोटी. पहिला शब्द आहे कोणता? कोटी, आणि दुसरा शब्द आहे अधीश. आता अधीशचा धीच का बरं दीर्घ, तो पण लक्षात घ्यायचे. पहिला शब्द आहे अधी. ओके, दुसरा शब्द आहे ईश. मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोण आला? ई आला. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोण आला? ई. ई पुढे ई आला तर काय येईल सांगा? दीर्घ ई. मागे काय राहिला? ध. ध अधिक ई काय झाला? धी. इथून धी घेतलं होतं, इथून ई घेतलं होतं, आणि हा अ उपसर्ग आहे मित्रांनो. अ उपसर्ग आहे, आणि पुढे कोण राहिला? श. म्हणजे आधीची वेलांटी कशी आहे? दीर्घ आहे. मग आता ध्यान द्यायचं, आपल्याला शब्द शोधायचा आहे, जोडायचं आहे. संधी साधत आहे. संधी साधत असताना आपण काय करत असतो? पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण, दोघांची बेरीज. मग आता बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोण आला? ई आला. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोण आला? अ आला. ई पुढे विजातीय स्वर आला, ईचा काय होतो? य होतो. पुढे काय आला? अ. मागे काय आला? ट. आता जोडून घ्या, ट अधिक य अधिक अ काय झाला? ट. कारण पुढे अ आहे, कारण अधीश मध्ये अ आहे, कारण अधि मध्ये अ आहे. समजलं? मग इथून टी खाली घेतलं, इथून अ खाली घेतलं, मागे राहिलाय को, तिकडे राहिला धीश. कोटी अधिक अधीश, कोट्यधीश शुद्ध शब्द असा आहे मित्रांनो. ओके, असा नाही, त्या नाही, काय आहे? ट्य आहे. त्यामुळं पाठ न करता तो समजून किती घेता तुम्ही त्याच्यावर अवलंबून आहे, लक्षात ठेवायचं. समजलं? म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे, त्यामुळे चुकीचं उत्तर 4 आहे. पुढचा शब्द व्याकरणिक दृष्ट्या बरोबर असलेला शब्द कोणता? आता औपचारिक. ओके, आता औपचारिक मध्ये मूळ शब्द आहे उपचार. मूळ शब्द कोणता आहे? उपचार. या शब्दाला तुम्ही संधीमध्ये, सॉरी, शब्दसिद्धीमध्ये एक प्रत्यय शिकलेला असावा. एक प्रत्यय शिकत असताना, एक प्रत्यय लागत असताना ज्या शब्दाला ते लागतं त्याच्या पहिल्या अक्षरामध्ये अ असेल तर अ चा आ, ई असेल तर ई चा ऐ, उ असेल तर उ चा अ होतं. समजलं? मग आता इक प्रत्यय लागत असताना पहिल्या अक्षरामध्ये उ आहे, उचा काय होणार आहे? अ होणार आहे. ओके, पुढे काय आहे? प. पुढे काय आहे? चा. आणि र मध्ये काय मिसळेल? इक. म्हणजे औपचारिकची वेलांटी कशी पाहिजे? रस्व. त्यामुळे हा चुकीचा आहे, आपण बरोबर ओळखायचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतर दीपक. दीपकचा दी नेहमी कसा? दीर्घ. दीपक म्हणजे त्या तो पण चुकीचा आहे. मनस्थिती, आता मागच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मनस्थिती कसा पाहिजे? कसा पाहिजे? विसर्गयुक्त पाहिजे. ओके, कारण विसर्गाच्या पुढे म्हणजे म न स्थिती, मन अधिक स्थिती असा पाहिजे, म्हणजे विसर्ग कायम, म्हणजे मध्ये विसर्ग पाहिजे, त्यामुळे हा सुद्धा चुकीचे आहे. म्हणजे तीर्थ स्वरूप आणि तीर्थ रूप, तीर्थचा ती दीर्घ आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे तीर्थ स्वरूप शब्द शुद्ध आहे. समजलं? येस. ओके, त्याच्यानंतर हा, केळीवर नारळी आणि घर चंद्रमौली या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखायचे. आता म्हण आलेली, केळीवर नारळी आणि घर चंद्रमौली. आता घर चंद्रमौली, चंद्रमौली नाव कोणाचं आहे? महादेवाचं नाव आहे. ओके, कारण चंद्र, आता हा शब्द आपल्याला परत समासामध्ये गेलेलाच आहे. समासामध्ये गेलेला असताना काय केलेलं आहे आपण सांगा?
तर बहुव्रीही समासामध्ये चंद्र आहे, मौली, मौली म्हणजे मस्तकावर ज्याचा असा तो. मग आता म्हणीचा अर्थ शोधायचे. केळीवर काय सांगा, नारळी. मग एखाद्या घरावरती झोपडीवरती केळीचे पान झाकलेले आणि त्याला नारळीने बांधलेलं आहे, तर ती केळीचं पान सुकल्याच्या नंतर त्या झोपडीत जर झोपलं आपण, तर वर काय दिसतं तुम्हाला, चंद्र दिसतो ना. मग ही परिस्थिती चांगली आहे का वाईट आहे, गरीब आहे की श्रीमंतीची आहे, तर असा अर्थ तुम्हाला तिथे कळाला पाहिजे समास शिकत असताना सुद्धा. ओके, म्हणजे केळीवर नारळी अन घर, घर चंद्रमौली पाहिजे, पर चंद्रमौली झाले घर चंद्रमौली. या म्हणीचा अर्थ राज्यसेवेला पडलेला प्रश्न आहे. अत्यंत गरिबीची परिस्थिती असणे, गरिबीचा री सुद्धा कसा पाहिजे, रस्व, म्हणजे फक्त ब बरोबर पर्याय क्रमांक 3. ओके, ब बरोबर, बाकी सर्व चूक. समजलं? यस. पुढचा प्रश्न. मी नाग पाहिला, या वाक्यातील नाग या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ. ओके, आता नाग म्हणजे सर्प, ओके, सापाला पण म्हणतात, आणि नाग म्हणजे हत्तीला पण म्हणतात. आता नाग शब्दाला पाहत असताना नाग या अर्थाने, ओके, तर साप, हत्तीला साप नाग का म्हणतात, कारण हत्तीचं जे सोंड असतं किंवा त्याची जी कातडी असते ना, जी स्किन असते त्याची, ती अशी सापाची जशी अशी माते खाली हे झालेली असते, सरपटून सरपटून झालेली असते, तसं तुम्ही सोंड जर बघितलं तर त्या सोंडामध्ये सुद्धा तसेच प्रकार आहेत त्याला. म्हणजे त्या सापाच्या स्किन सारखी स्किन आहे त्याची, म्हणजे चमडी जी आहे ती सापाच्या चमडीसारखी आहे, म्हणून त्याला परत काय म्हटलेलं आहे, हत्तीला साप म्हटलेलं आहे, सर्प म्हटलेलं आहे, नाग म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा त्याचं सोंड असं उचललं जातं ना, तेव्हा ते सापाचा साप जसं डुलतो ना, तशा पद्धतीने ते डुलत असतात, म्हणूनही सुद्धा भरपूर असे अर्थ हत्तीला नागाचे लागू पडतात. म्हणून साप, हत्ती, सर्प आणि हत्ती या दोन्हीचा अर्थ नाग होतो. ओके, नाग म्हणजे हत्ती, नाग म्हणजे सर्प सुद्धा. त्याच्यानंतर पुढचा शब्द अज, या शब्दाचा एक अर्थ बरोबर बोकड आहे. ओके, तर दुसरा अर्थ कोणता? आता अज म्हणजे बोकड आणि अजा म्हणजे शेळी. ओके, जा म्हणजे काय सांगा, शेळी. बरं, दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये दुसरा अर्थ शोधायचा आहे. मग हा शब्द आपल्या व्याकरणामध्ये कोणत्या घटकामध्ये गेलाय, तर तुम्हाला माहिती आहे. ओके, जर, ओके, ओके, जरा म्हणजे काय सांगा, म्हातारपण. जेव्हा तुम्ही याचा उच्चार तालव्य करता, ओके, तालव्य उच्चार करता, ओके, तालव्य उच्चार करता ना, तालव्य, ओके, म्हणजे च, छ, ज आणि ज या चार वर्णांची उच्चारस्थाने तालव्य आणि दंत तालव्य. ओके, इथं तर तुम्ही शिकलेला असावा. ओके, असे दोन प्रकारची उच्चार होतात त्याचे. ओके, मग याच्यामधला याचा उच्चार जो आहे, जचा जो उच्चार आहे, ओके, अज, ओके, अजर. आता यावरून शब्द जरा आलेला आहे. जरा म्हणजे काय सांगा, म्हातारपण, आणि जरा दंत तालव्य उच्चार करतो, थोडासा अर्थ होतो. ओके, थोडेसे. बरं, याच्या शब्दावरती आणखीन तुम्हाला मी किती पीवायक्यू दाखवू शकतो. ओके, आणि म्हणजे काय सांगा, नाही. ओके, आता हा शब्द जो जर आहे ना, ओके, तर अजर हा शब्द आहे अजर खरा तर, मग त्याने लोप करून दिलेला आहे, तर लक्षात ठेवायचं, वेगळं काहीच नाही. म्हणजे नाही, जर म्हणजे म्हातारपण, अजर म्हणजे काय सांगा, ज्याला काय नाही, म्हातारपण नाही, म्हातारपण नाही. मग कोणाला म्हातारपण नसतं, तर ईश्वराला म्हातारपण नसतं. अजून एक शब्द याच्यावरून याचा ईश्वराचा समानार्थी तयार होतो. मर म्हणजे मरण, मर म्हणजे काय सांगा, मरण, आणि म्हणजे काय सांगा, नाही. मग अमर या शब्दाचा अर्थ काय होतो, अमर म्हणजे ज्याला काय नाही, मरण नाही असा. मग कोण आहे अमर, म्हणजे सुद्धा ईश्वर. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. ओके, आता आपण गट क मुख्य परीक्षा 2000 आता आलेल्या 12 जुलैला जी परीक्षा झाली त्याला, आणि त्याच्यानंतर समजा अजर म्हणजे सुद्धा ईश्वर, अमर म्हणजे सुद्धा ईश्वर. समजा मी म्हटलं अजर अधिक अमर, अशा दोघाला जर जोडलं, समजा अजर आणि अमर, तरी ईश्वराचा समानार्थी होतो. र मधला अमर मधला झाला आ, मागे राहिला र, मग र अधिक आ रा, इथून र खाली, इथून खाली, मागे राहिला ज, आणि तिकडे राहिला मर. अजर अधिक अमर, अजर अमर. मग अजर म्हणजे ज्याला म्हातारपण नाही, आणि अमर म्हणजे ज्याला मरण नाही. मग अजरामर म्हणजे काय सांगा, ज्याला म्हातारपण व मरण दोन्ही नाही. आणि अजरामर म्हणजे सुद्धा कोण सांगा, ईश्वराला ना म्हातारपण असतं ना मरण असतं.
तो ईश्वर हा नेहमी निर्गुणी निराकार असतो. ओके, आणि तो कधीही मरत नाही, कधी नष्ट होत नाही. अशा पद्धतीने ईश्वराला समानार्थी शब्द घेऊ शकतो आपण. ओके, यास. पुढचा प्रश्न, चतुर्भुज होणे. आता हा शब्द कुठे गेला मित्रांनो तुमचा? चतुर्भुज होणे. ओके, हा शब्द सुद्धा संधीमध्ये गेलेला आहे. म्हणजे संधी किती टॉपिक छान आहे, म्हणजे संधी शिकण्याचे फायदे किती मोठे आहेत ते जरा लक्षात घ्यायचे. ओके, बघा, चतु या शब्दामध्ये अर्थ आहे चतु, पहिला शब्द आहे, आणि दुसरा शब्द आहे भुज. आता भुज म्हणजे काय सांगा? हात. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोण आला? विसर्ग. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोण आला? भू. विसर्गाच्या मागे अ आखेरी स्वर असून पुढे मृदुवर्ण आल्यास विसर्गाचा र होतो. ओके, पुढे काय राहिला? भू. मागे काय राहिला? उ अधिक त. जोडून घ्यायचे. त अधिक उ तू, र अधिक भू, काय झाला? भू. इथून तू खाली घेतलं, इथून भू खाली घेतलं, मागे काय राहिला? च, आणि तिकडे राहिला ज. चतु अधिक भुज, चतुर्भुज. ओके, चतु म्हणजे किती? 4. मग भुज म्हणजे काय? हात. मग चतुर्भुज होणे, मग काय सांगा? चतुर्भुज होण्याचा अर्थ काय होतो? 4 हात होणे. मग 4 हात कधी होतात? जेव्हा विवाह करणे. ओके, याचाच अर्थ काय? विवाह करणे. यालाच पाणी ग्रहण करणे. पाणी ग्रहण करणे. पाणी म्हणजे हात. ओके, पाणी म्हणजे काय सांगा? हात. आणखीन समानार्थी आहे, यालाच हळद लागणे. हळद लागणे, यालाच कैद होणे असेही म्हणतात. कैद होणे. एवढे समानार्थी वाक्प्रचार ज्याचे तयार होतात. समजलं? यस. म्हणून याचा उत्तर आहे काय सांगा? 9वाचं उत्तर आहे हळद लागणे. म्हणजेच काय सांगा? तर चतुर्भुज होणे. चतुर्भुज होणे म्हणजे 4 हात होणे या अर्थाने. ओके, एकदा 4 हात झाले ना बाबा, तर मग आमचं काय होतं? म्हणजे आमचं लांछन टळलं असं म्हणतात ना घरचे, या अर्थाने. ओके, म्हणजे आमची जिम्मेदारी टळली या अर्थाने. पुढचा शब्द, पुढचा प्रश्न, समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. आता लक्ष द्यायचे, याच्यामध्ये जरी माहिती नसेल तर मी तरी हा शब्द तुम्ही समासामध्ये शिकलेला आहे. पादप. पाद म्हणजे काय सांगा? पाय. ओके, आणि प म्हणजे काय सांगा? पिणारा. ओके, मधुप. पादप. मधुप म्हणजे मधु पिणारा या अर्थाने, गंध अर्क शोषणारा या अर्थाने. मग प म्हणजे पिणारा. पायाने पिणारा. पायाने पिणारा कोण आहे? झाड. मग आता एक शब्दाचा अर्थ जरी तुम्हाला कळाला तर क च 4 कुठे आहे? क च 4 एकाच ठिकाणी दिसतं तुम्हाला. क च 4 कुठं येते? संपला विषय. मग आता काय होईल? अनल. अनल म्हणजे काय सांगा? ओके, एकच मिनिट. हा, पादप. पादप म्हणजे झाड, बरोबर आहे. क च 4 एकाच ठिकाणी नाही, 2 ठिकाणी आहे. ओके, माफ करा, 2 ठिकाणी आहे. ओके, मग आता त्याच्यानंतर इथे म्हणजे पहिला आणि दुसरा तर कटलेला आहे. आता लक्ष द्यायचे. मग अनल म्हणजे काय सांगा? अग्नी. अनल म्हणजे काय सांगा? अग्नी. मग अग्नी समानार्थी कोणाचा आहे? पावक. पावक म्हणजे अग्नी. ओके, हुताशन म्हणजे अग्नी. ओके, आणि तलाव म्हणजे काय सांगा? तडाख. आणि चांदणे म्हणजे काय सांगा? ज्योत्सना, कौमुदी. हे पाठ आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक काय येईल सांगा? 3 येईल. ओके, म्हणजे अ च 2. ओके, ब च 1. ओके, क च 4 आणि ड च 3. समजलं? यस. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे प्रश्न तुमचे समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, शुद्ध शब्द ही सगळी तुमचे व्याकरणातून कव्हर होऊ शकतात. फक्त तो दृष्टिकोन आपला पाहिजे. म्हणजे आपण काय करत असतो की प्रश्न वेगळे म्हणजे शब्दसंग्रह हा पूर्ण भागच वेगळा करून टाकत असतो आपण. आणि गंमत अशी होते मग की तो वेगळा करत असताना आपल्याला एक तर व्याकरणाचा पण मार्क जातात आणि मग शब्दसंग्रहाचे सुद्धा मार्क जात असतात. त्यामुळं कृपया करून व्याकरण स्ट्रॉंग करा. इथून पुढे प्रश्न कसे सोडवायचे काय नाही, पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका. ओके, सो आज मी आता इथेच थांबतो, कारण पुढचे प्रश्न तुम्हाला घेण्या अगोदर सर्वांना परत एकदा काय सांगा? धन्यवाद. आपण सर्वजण मला सपोर्ट करत आहात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. ओके, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.